गुड मॉर्निंग गाईज. सो आज परत एक ट्रेकला जायचं होतं, बट बिफोर दॅट छोटूला हाय बोललं. आय मीन तो अजिबात छोटा नाही, ही इज ऑलमोस्ट ऑफ माय हाईट जर तो 2 पाय उभं राहिला. बट भाई साहब तो खूप डेंजरस माणूस आहे यार. आय मीन कुत्रा आहे यार, बट स्टील नेव्हर माइंड. मग सकाळी सकाळी मस्त पूलमध्ये गेलो, लाईक मी पण गेले होते, पण ऑब्व्हियसली त्याचा व्हिडिओ काढायचं मी विसरून गेले. मग मला दिवाळी गिफ्ट भेटलं जीजूंकडून, सो ते ओपन केलं आणि मज्जा आली. लाईक एवढे चॉकलेट्स खाल्लेत भाई साहब. मतलब दिवाळी इज ऑल अबाउट स्वीट्स. आणि त्याचं ॲक्ने तर एवढं येतं काय सांगायचं. पोस्ट विच आज ट्रेकला जायचा प्लॅन होता. सो इट वॉज लाईक व्हेरी ॲडव्हेंचरस भाई. आम्ही रात्री लाईक फुल अंधार झाला होता, लाईक 7-7:30 सॉर्ट ऑफ टाईम होता आणि खूप अवघड झालं होतं ते. मग जीजू आणि हे सगळे लोक ऑब्व्हियसली फिशिंग वगैरे करून आले आणि ऑब्व्हियसली गावाला असं पाणीपुरी पार्टी तर बनती आहे. मग लेफ्ट फॉर द ट्रेक इव्हनिंगला. आणि आय डोंट नो बट आम्ही लाईक सम अशा सस्पिशियस अननोन जागेवरती गेलो होतो. मतलब ऑब्व्हियसली ती थोडीशी नोन होती, बट फॉर द फॅक्ट की आम्ही रात्री 7 वाजेपर्यंत जंगलातच होतो आणि वी वर लॉस्ट आणि वी वर ट्राईंग आर बेस्ट टू फाइंड द रूट. आणि ओ भाई ते भेटतच नव्हतं. मग असे सगळे इंट्रुसिव्ह थॉट्स यायला लागले. मग लाईक यू नो वॉट, नो लेट्स नॉट डू दॅट. आणि समहाव वी मेड इट, समहाव वी फाउंड द रूट, समहाव वी वॉज लाईक यू नो लेट्स गो. कारण की परत जाण्याचा पण पॉईंट नव्हता गाडी, कारण की गाडी एका जागेवर होतं, आम्ही दुसऱ्या जागेवर होतो आणि माझं डेस्टिनेशन तिसरी जागा होती. सो इट वॉज होल सॉर्ट ऑफ मेस, बट इट्स काइंड ऑफ बिकम अ नाईट ट्रेक. पूर्ण ओढ्यातून वगैरे भाई साहब, इट वॉज सो फ्रिकिंग थ्रिलिंग. आणि मध्येच आमच्याकडे लाईक लिजिट 3 मोबाईल्स होते, टॉर्च पण नव्हती. आणि फॉर द फॅक्ट की त्या पर्टिक्युलर रूटवरती यू स्पॉट दी मोस्ट अमाऊंट ऑफ स्नेक्स. आणि टचवूड आम्हाला एकही दिसला नाही, विच इज अ गुड थिंग. आणि मग समहाव आम्ही फायनली घरी पोचलो अँड विथ दॅट सायोनारा. ते आहे पोळे गावातला आळपूट मासा. हे बघा आता जस्ट ताजे घेऊन आले मस्तपैकी दिवाळीचे मासे. एक नंबर टेस्ट. आता प्रांजली खाणार आहे. मी काही खात नाही, नॉनव्हेज नाही खात.